हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 16 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. काल होती निफ्टीची एक्सपायरी. तुम्ही बघू शकता की आपल्याला थोडंसं एक वोलटाईल सेशन, अस्थिर अशी एक प्राइस मुवमेंट्स आपल्याला या ठिकाणी काल बघायला मिळाला आणि वाईल्ड मूव्स फार होता काल. थोडंसं व्ह्यू डेफिनेटली बुलिशच होता आपला ऍट दी एंड. अँड तुम्ही बघू शकता प्राइस ज्या लेवलच्या आसपास ओपन झाली तिथेच जाऊन क्लोज झाली आणि डेली टाइम फ्रेमवर आपल्याला एक डोजी प्रिंट होताना दिसली आहे. बँक निफ्टीमध्ये पण सेम तसंच काहीसं प्राइस ऍक्शन बघायला मिळालं. प्राइस थोडंसं रिट्रेस होऊन परत जवळपास एक चांगल्या लेवल्सला वरती जाऊन या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसले. आता आज काय होऊ शकतं, कोणत्या गोष्टींच्या पॉसिबिलिटीज आहेत. सो निफ्टी परत ऑल टाइम हाय कडे जाईल का किंवा ऑल टाइम हाय मे बी ब्रेक करेल का. बट निफ्टीला जर ऑल टाइम हाय ब्रेक करायचा असेल तर जे की ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत, त्यानंतर जे की मिड कॅप स्टॉक्स सर्वीकडनं थोडंसं आपल्याला एक सपोर्ट निफ्टीला मिळाला पाहिजे. त्यावेळी मे बी निफ्टी हा ऑल टाइम हाय ब्रेक करू शकते. बट काही जे की मेजर स्टॉक्स आहेत तर ते ह्या गोष्टीला मे बी सपोर्ट करत नाही. सो व्ह्यू असा आहे की मे बी आपण टेस्ट करू शकतो ऑल टाइम हायला आणि तिथे साईडवेज राहू शकतो किंवा तिथनं परत रिट्रेस करू शकतो. बट हा, जर स्ट्रेंथ दिसलीच तर तो ऑल टाइम हाय सुद्धा मे बी ब्रेक होण्याचे चान्सेस असतील पुढे. ओके, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम तसंच व्ह्यू आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर पुढे जर बघितलं तर जवळपास 46,800 आणि त्यानंतर 47,000 हा एक रेजिस्टन्स आहे. तर हे रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी टेस्ट होण्याचे चान्सेस आहेत. आता पुढे काय होऊ शकतं हे बघण्यापूर्वी जर युएस मार्केट्समध्ये काय काय झालं हे जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे युएस मार्केट्समध्ये एक छान गॅप डाऊन झाला होता आणि दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये जवळजवळ तो गॅप जो आहे फिल झालाय किंवा रिकवर होताना आपल्याला दिसतोय. सो काल सुद्धा जे आहे युएस मार्केट्स अपसाइड एक छान पॉझिटिव्ह क्लोज किंवा गेन्स सोबत बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. बाउन्स देऊन एक छान गेन सोबत या ठिकाणी S&P, डाव जोन्स आणि नॅसडॅक हे क्लोज होताना आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर डॉलर इंडेक्स जर आपण बघू तर डॉलर इंडेक्स अजून पण थोडंसं रिट्रेस करून त्या लेवलला सस्टेन करतोय. त्यानंतर 10 year बॉन्ड सुद्धा सस्टेन करतोय. क्रूड ऑइल मध्ये काल आपल्याला एक स्पाइक बघायला मिळाली. क्रूड ऑइल थोडंसं या ठिकाणी बाउन्स क्रूड ऑइल मध्ये बघायला मिळालंय. त्यानंतर इंडिया विक्स जर आपण बघितलं तर 15 या लेवलच्या आसपास आहे, जे की थोडं थोडं हळूहळू विक्स जे आहे ते सेटल डाऊन होत आहे. सो जेवढं विक्स कमी येईल तेवढं मार्केटमध्ये जे आहे प्राइस मध्ये जे आहे ती व्होलॅटिलिटी आपल्याला कमी बघायला मिळेल. हे विक्स जर परत वाढलं तर मे बी परत मार्केट करेक्शन किंवा एक फॉलची शक्यता असू शकते. आता जर गिफ्ट निफ्टी बघितलं कुठे ट्रेड करते तर 22,082 या लेवलच्या आसपास ट्रेड करताय, जे आपल्याला 50-60 पॉईंटचा या ठिकाणी गॅप अप सजेस्ट आज होतोय. तो आपण आज जर 50-60 पॉईंटच्या गॅप अप सोबत जर ओपन होऊ तर कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो तर बघू. छोट्या टाइम फ्रेम वरती सर्व लेवल्स या ठिकाणी ऑलरेडी ड्रॉन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काल जे आहे आपल्याला एक छान गॅप अप ओपन मिळाला, बट जसं प्राइस गॅप अप ओपन झाली त्या ठिकाणी रिट्रेस झाली आणि जवळपास मोस्ट ऑफ द टाइम प्राइस जी आहे ती साईडवेज किंवा एक रेंज मध्ये ट्रेड करत होती आणि फायनली तुम्ही बघू शकता की त्या रेंजचा एक ब्रेकआउट झाला. बट प्राइस जी आहे ती जिथे ज्या लेवलच्या आसपास ओपन झाली होती तिथेच या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसले. तर जसं जसं प्राइस या 22,000 या रेजिस्टन्स कडे अप्रोच करते तर तुम्हाला दिसतंय की किती वाईड किंवा एक अस्थिरता प्राइस मध्ये बघायला मिळते. सो डेफिनेटली 22,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि काल 21,900 मध्ये सुद्धा खूप जबरदस्त या ठिकाणी कॉलमध्ये बिल्डअप सकाळी सकाळी आपल्याला बघायला मिळाला होता. सो यस, ही लेवल जर कधी ब्रेक झाली 22,000 तर लवकरच ऑल टाइम हाय मे बी आपण टच करू शकतो. सो 22,000 ही लेवल फार महत्वाची असणार आहे. बट मला असं वाटतं ज्या प्रकारे प्राइस बॉटम पासनं हा जे की रॅली किंवा बॉटम पासनं जे की बाउन्स इथे बघायला मिळतो आपल्याला, तर जरी याला वर सस्टेन करायचं असेल तर त्याला एक करेक्शनची डेफिनेटली गरज असणार आहे आणि जे अजून झालेलं नाहीये. सो डेफिनेटली काल आपल्याला एक बघायला मिळालं होतं, हे पण एक प्रकारचं करेक्शन आहे. बट एक व्ह्यू असं पण आहे की प्राइस जर आज गॅप अप ओपन होते तर मे बी आपण प्राइसला परत रिट्रेस करताना बघू शकतो आणि ते 21,800 पर्यंत असू शकतं. मे बी प्राइसला तुम्ही अशा प्रकारे एक परत बाउन्स आणि त्यानंतर अशा प्रकारे प्राइसला रिट्रेस करताना मे बी बघू शकता 21,800 पर्यंत आणि इथनं प्राइस मे बी परत या ठिकाणी तुम्हाला ऑल टाइम हायकडे अप्रोच करायला बघायला मिळेल. किंवा असं जर झालं नाही तर 22,000 जर डिरेक्टली आज गॅप अप ओपन होऊन जर ब्रेक होते तर प्राइस इथे टाइमपास करू शकते आणि मग वर जाऊ शकते. तर दोन करेक्शन होऊ शकतात. एक तर प्राइस खाली येऊ शकते
किंवा प्राइस इथे टाइमपास करू शकते आणि मग त्यानंतर 22,000 कडे प्राइस जाऊ शकते. तर दोन गोष्टींची पॉसिबिलिटी आहे. डेफिनेटली प्राइसला ह्या लेवल्स ब्रेक करण्यासाठी ती स्ट्रेंथ हवी असेल आणि प्राइस डेफिनेटली ते हॉल्ट करू शकते. 22,000 एक महत्वाची लेवल आहे. तर ह्या गोष्टीचे चान्सेस जास्त आहेत. सो त्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्लॅन करायचा आहे. 22,000च्या वर सस्टेन केलं तरच थोडंसं बुलिश व्हा आणि नाही तर मग आपण जर शॉर्ट करायचं तर 21,800च्या खाली शॉर्ट करू शकतो. बाकी तुम्ही इंट्राडे किंवा छोटे छोटे स्कॅल्प ट्रेड्स या ठिकाणी थोडंसं ट्रेंड बघून ट्रेंड सोबत डेफिनेटली करू शकतात. ओके. त्यानंतर जर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता की प्राइस जी आहे ती डेफिनेटली वर जाते बट स्ट्रगल करते. हे जे की टाईट हायर हाईज आपल्याला सांगतायत की डेफिनेटली प्राइस जी आहे बँक निफ्टीमध्ये वर जाण्यासाठी स्ट्रगल करते. बट आज जो काही गॅप अप सोबत जर बँक निफ्टी ओपन होईल तर 46,500 46,500 एक हर्डल असणार आहे प्राइससाठी. हे जर कधी ब्रेक झालं तर नंतर 46,900 46,900 हे टार्गेट तुमच्यासाठी या ठिकाणी अपसाइड ओपन होते. बट बँक निफ्टीमध्ये सुद्धा 46,500 जाऊन मे बी प्राइस थोडंसं रिट्रेस करू शकते आणि त्यानंतर मे बी आपल्याला मग परत प्राइस वर जाताना दिसेल. सो बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांसाठी वर जाण्यासाठी स्पेशली एचडीएफसी जे आहे एचडीएफसी एसबीआय आयसीआयसीआय ह्या सर्व हेवी वेट्सने जे आहे थोडंसं सपोर्ट केलं पाहिजे. रिलायन्सने पण थोडंसं सपोर्ट केलं पाहिजे. बट रिलायन्सकडे जर आपण बघितलं तर रिलायन्स पण तसं काही चित्र रिलायन्समध्ये दिसत नाहीये. रिलायन्समध्ये आपल्याला थोडंसं एक रायझिंग वेज किंवा असं काही पॅटर्न या ठिकाणी दिसतोय. जर इथे ब्रेकआउट झाला तरी तो ब्रेकआउट सस्टेन होण्याचे चान्सेस किती असतील याचं थोडंसं या ठिकाणी दुमत आहे. त्यानंतर एसबीआय बघितलं तर एसबीआय फार छान आपल्याला मोमेंटम दिला होता. मोस्ट ऑफ लोकांना वाटतं का रे मस्त मस्त या ठिकाणी बुल रन या ठिकाणी एसबीआय मध्ये बघायला मिळतो किंवा छान रॅली बघायला मिळाली. बट आता जर परत हे 3-4% जरी खाली आलं तरी जास्त काही विशेष किंवा आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट एसबीआय मध्ये सुद्धा नसेल. एचडीएफसी बँक डेफिनेटली थोडंसं बुलिश वाटतं. डेली टाइम फ्रेम वर सुद्धा एचडीएफसी बँक मध्ये डायव्हर्जन्स या ठिकाणी दिसतात बुलिश. तर एचडीएफसी बँक थोडंसं परफॉर्म करू शकतो ओव्हर ऑल बँक्स. ओके. त्यानंतर आयसीआयसीआय थोडंसं बेरिश आहे. आयसीआयसीआय मध्ये थोडंसं बुलिश साइन्स एवढे फार काही दिसत नाहीये. ऍक्सिस बँक सुद्धा बेरिश आहे. सो ह्या सर्व बँक्सने थोडंसं सपोर्ट या ठिकाणी केलं तर आणि तरच या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या हायर लेवल्सला सस्टेन करतील. नाहीतर जेवढं जास्त वेळ हे एक रेजिस्टन्सच्या खाली राहणार आहेत बँक निफ्टी निफ्टी तेवढे जास्त चान्सेस आहेत की परत या ठिकाणी करेक्शन येईल आणि परत प्राइस या ठिकाणी खाली येताना आपल्याला दिसू शकते. सो सर्वांनी त्या अकॉर्डिंगली प्लॅन करायचा आहे. अँड यस थोडंसं रिस्क अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करा. प्रॉपर तुमची पोझिशन जी आहे ती मॅनेज करा. पोझिशन साईज करा. अँड यस एन्जॉय करा टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.